नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. खूप जणांचे प्रश्न होते की तुमचा पेपर कसा तयार होतो, बरोबर? तर पेपरच्या निर्मितीची सप्तपदी आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. नक्की तुमच्या हातात येईपर्यंत पेपरची प्रोसेस काय असते ते मी या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्याच्यामुळं अगदी व्यवस्थितपणे लेक्चर पहा. ज्या काही गोष्टी सांगतोय म्हणजे मी तुम्हाला पूर्व आणि मुख्य जे आपलं कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या टेस्ट सिरीजचं शेड्यूलसुद्धा याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगतोय. मेन्सच्या टेस्ट सिरीजचं परीक्षा केंद्र कुठं आहे पुण्यात, आणि आपण ऑनलाईन कुठं कुठं कशा पद्धतीनं तुम्हाला टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या गोष्टी आज या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. नक्की कंबाईन मेंटर ऑफिशियलची टीम या टेस्ट सिरीजवरती कसं काम करते किंवा टेस्ट पेपरची क्वालिटी डिफाईन करण्यासाठी काय काय गोष्टी केल्या जातात, या सगळ्या गोष्टींचा घटकांचा उलगडा आज या लेक्चरच्या माध्यमातून होतोय. कुणीतरी कमेंट केली होती, एक रील पोस्ट केली होती आणि ते म्हणे की सर दिवसा करत जावा. म्हणजे दिवसा एवढं शेड्यूल पॅक आहे, म्हणजे तुम्ही सगळे भेटायला येता आणि मला वाटतं की भेटायला आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना भेटणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे किंवा पहिलं काम आहे. तर पहिली प्रायोरिटी विद्यार्थी आहेत आमच्या दृष्टीनं. ओके, म्हणजे तुम्ही जो विश्वास टाकताय तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. त्याच्यासाठी सर्वप्रथम तुमचे धन्यवाद आणि आभारही. क्वालिटी आणि आयोगाची चौकट या दोनच घटकांवरती कंबाईन मेंटर ऑफिशियलची टेस्ट सिरीज डिझाईन होत आहे आणि भविष्यातही होत राहील. त्याच्याबद्दल कुठलंही दुमत असता कामा नये. म्हणजे मागच्या वर्षी पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीजवरती जसं काम केलं तसंच काम, उलट म्हणतो एक पाऊल पुढं, या वर्षीच्या मुख्य परीक्षेच्या आणि प्रिलिमच्या टेस्ट सिरीजवरती काम कंबाईन मेंटरची टीम करत आहे. आणि हा सगळा रिझल्ट तुम्हाला मी सांगण्यापेक्षा तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये नक्कीच दिसेल. मेन्सच्या टेस्ट सिरीजचे प्रवेश चालू आहेत आणि लवकरच पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीजचे सुद्धा प्रवेश सुरू होतील. त्याच्यामुळं पुण्यात असाल किंवा पुण्याच्या बाहेर असाल तर ऑनलाईन स्वरूपात, आणि पुण्यात असाल तर ऑफलाईन स्वरूपात ही टेस्ट सिरीज जी आहे तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण वन बाय वन पाहूया की नक्की या टेस्ट सिरीजमध्ये आहे काय, पेपर कसे तयार होतात, ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा जो आहे आज मी इथं करणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही आमच्यासाठी सजेशन असतील, काही शंका असतील तर त्या नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. फक्त एक कमेंट नका करू, सर फी कमी करा, कारण सर्वात कमी फी आपल्या टेस्ट सिरीजची आहे आणि सर्वात क्वालिटी टेस्ट सिरीज आपल्या आहेत. कारण या टेस्ट सिरीजवरती मी स्वतः काम करतोय, त्याच्यामुळं क्वालिटीला किंचितही कॉम्प्रोमाइज न करता या टेस्ट सिरीजचं डिझायनिंग ड्राफ्टिंग केलं जाते. ते कसं केलं जाते तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आजचा आपला टॉपिक आहे की या टेस्ट सिरीज कशा तयार होतात आणि मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीजचं शेड्यूल काय आहे. ओके, आता सर्वप्रथम मला एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे. मागच्या वर्षीची पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज पार पडली होती, तर कंबाईन मेंटरच्या टेस्ट सिरीजमधून कोणाला काय फायदा झालाय का, याचं उत्तर आहे हो. कसा झालाय आता पहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण 2 टप्प्यात टेस्ट सिरीज घेतल्या होत्या, एकूण 11 टेस्ट झाल्या होत्या. म्हणजे क्वेश्चन किती झाले तर 1100 क्वेश्चन झालेले आहेत. आणि या 1100 क्वेश्चन्समधून गट ब पूर्व परीक्षेसाठी 100 पैकी 49 क्वेश्चनचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या संबंध जो आहे तर कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या प्रिलिमच्या टेस्ट सिरीजमधून तुम्हाला असल्याचं दिसतंय. त्याच्यानंतर दुसरी परीक्षा आहे गट क ची, की जी 11 जानेवारीला झाली आणि ग्रुप बी ची 4 जानेवारीला झाली. तर या टेस्ट सिरीजमध्ये 100 पैकी 52 प्रश्नांचा संबंध CMOच्या प्रिलिमच्या टेस्ट सिरीजमधून आहे. म्हणजे 11 टेस्टमधून जवळजवळ निम्मे क्वेश्चन जे आहेत तर ते टेस्ट सिरीजमधून आलेले आहेत. आणि हे मी नाही सांगत, ज्यांनी टेस्ट सिरीज लावलेले आहेत एकदा क्रॉस चेक करून पहा. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे प्रश्न पोस्ट केले जात आहेत ते काय पुन्हा डिझाईन नाही केले, ते टेस्ट सिरीजमधले स्क्रीनशॉट आहेत आणि आयोगाच्या पेपरचे स्क्रीनशॉट आहेत. त्याच्यामुळं ग्रुप बी ला 49 क्वेश्चन आणि ग्रुप सी ला 52 प्रश्न. म्हणजे मेरिटमध्ये यायचं असेल तर CMOची टेस्ट सिरीज किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला इथं दिसतंय. आपण बऱ्याचशा गोष्टींवरती काम करत असताना क्वालिटी किंवा गुणवत्तेला पहिलं प्राधान्य देतोय आणि मग बाकीच्या गोष्टी येतील, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं मागच्या वर्षीच्या म्हणजे 2025च्या कंबाईनच्या गट ब आणि गट क पूर्व परीक्षेची ही स्थिती आहे. 49 क्वेश्चन आणि 52 प्रश्न. म्हणजे समजलं महत्त्व काय आहे. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी ती खूप आवर्जून सांगेन की टेस्ट सिरीजचं विश्लेषण जे आहे तर टेस्ट सिरीजचं विश्लेषण विदिन हवर, म्हणजे सपोज 11 ते 12, ओके, हा आपला टेस्ट सिरीजचा टाइम आहे आणि आयोगाचा सुद्धा हाच टाइम आहे. तर 12 नंतर पुढच्या 1 तासात तुम्हाला टेस्ट सिरीजचं अगदी परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण, म्हणजे प्रश्न उत्तर आणि राहिलेले 3 पर्याय जे चुकीचे आहेत तर ते का चुकीचे आहेत याचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण 1 तासात तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाते. त्याच्या अगोदरची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेस्ट सिरीज झाल्यानंतर म्हणजे 12:30 ला 12:30 ला तुम्हाला पहिली आन्सर की डिक्लेअर केली जाते तुमच्यासाठी.
तुम्ही त्या आन्सर की बघू शकता आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत किंवा किती प्रश्न चुकलेत हे तुम्ही चेक करू शकता. आणि मग पुढच्या अर्ध्या तासात म्हणजेच 1 वाजता तुम्हाला विश्लेषण जे आहे तर ते उपलब्ध करून दिलं जाते. अगदी टू द पॉइंट सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ओके, चलो आता पुढे जाऊया. आता आमच्या टेस्ट सिरीजची वैशिष्ट्य काय आहेत? आता हे तुम्हाला वैशिष्ट्य काय सांगण्याची गरज नाहीये. जे कंबाईन मेंटॉर ऑफिशियलच्या गुणवत्तेवरती विश्वास ठेवून जे लोक टेस्ट सिरीजला आलेत तर त्यांना टेस्ट सिरीजच्या वैशिष्ट्याबद्दल सांगणं काही गरजेचं नाहीये. परंतु एक आपण नजर याच्यावरती टाकूया. प्रत्येक पेपरमधील प्रश्नांची आयोगाच्या चौकटीतच रचना, आयोगाची चौकट नावाची एक PDF आपण रिलीज केलेली आहे. म्हणजे 2020 पासून 2025 पर्यंत. तर कुठल्या घटकावरती आयोगाने किती प्रश्न विचारलेत, कसे प्रश्न विचारलेत याच्या संबंधीची ती चौकट आहे. आणि ह्या प्रश्नांची रचना ही फक्त आणि फक्त आयोगाच्या चौकटीतच आहे. म्हणजे असं नाही की प्रत्येक फॅकल्टी आम्ही किती हुशार आहोत हे दाखवण्यासाठी उगाच प्रश्न खूप अवघड काढलेत किंवा प्रश्न सोपं काढलेत तुम्हाला जास्त मार्क यावे म्हणून. एकाच पेपरमध्ये काही प्रश्न तुम्हाला खूप सोपे दिसतील, काही प्रश्न तुम्हाला मीडियम दिसतील आणि काही प्रश्न तुम्हाला हार्ड दिसतील. जसा आयोग पॅटर्न फॉलो करतं तसाच पॅटर्न सीएमओची टेस्ट सिरीज फॉलो करते. हे पहिले वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य, विषय शिकवणाऱ्या मेंटॉरकडूनच प्रश्नांची तयारी करून घेतली जाते किंवा प्रश्नांचं ड्राफ्टिंग केलं जातं. म्हणजे असं नाही की प्रश्न आम्ही कोणाकडून तर थर्ड पार्टीकडून काढून घेतलेत आणि आम्ही फक्त विश्लेषण करतोय, असं बिलकुल नाही होत. मी पॉलिटी शिकवतो तर पॉलिटीचे प्रश्न वैभव शिवडे स्वतः काढेल, हे लक्षात ठेवा. जो व्यक्ती जो विषय शिकवते तीच व्यक्ती त्या विषयाचे प्रश्न काढेल आणि तीच व्यक्ती टेस्ट सिरीज झाल्यानंतर त्या प्रश्नाचं विश्लेषण करेल. त्याच्यामुळं प्रश्न, मेंटॉर आणि विश्लेषण याच्यातलं जे सर्कल आहे तर ते पूर्ण होतंय. सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रश्नांच्या गुणवत्तेवर सर्वाधिक लक्ष असतं आमचं. म्हणजे एखादा प्रश्न एखाद्या मेंटॉरने आम्हाला दिलाय आणि तो जर का आयोगाच्या चौकटीत बसत नसेल तर लगेच सीएमओची टेस्ट सिरीज टीम त्या मेंटॉरवर कनेक्ट होते आणि म्हणते की सर हा प्रश्न आयोगाच्या चौकटीत बसत नाहीये, हा प्रश्न आपल्याला बदलावा लागेल. म्हणजे असंही होत नाही की मेंटॉरला विश्वासात न घेताच आम्ही प्रश्न बदलतोय, असं बिलकुल नाही होत. प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक टप्प्यावरती मेंटॉरला विश्वासात घेऊनच प्रश्नांचं रिड्राफ्टिंग किंवा रिस्ट्रक्चरिंग केलं जातं. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक परीक्षेची मागणी लक्षात घेऊनच पेपरची निर्मिती केली जाते. आपण म्हणतो की ग्रुप बीचा पेपर ग्रुप सी पेक्षा थोडासा अवघड असतो, तर तसंच स्ट्रक्चर तुम्हाला या पेपरमध्ये दिसेल. जरी आपण गट क आणि गट ब साठी एकच टेस्ट सिरीज घेत असलो तरी सुद्धा गट ब आणि गट क ची मागणी लक्षात घेऊन प्रश्नपत्रिकेची रचना करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. याशिवाय पेपरमधील फॉन्ट साईज, फॉन्ट स्टाईल, प्रिंटिंग पेपरची गुणवत्ता आणि पेपरची भाषा अगदी आयोगासारखीच आहे. म्हणजे ज्यावेळेस पेपर तुमच्या ऑफलाईन हातात पडतो ना, तुम्हाला प्रश्न पडेल पेपर आयोगाचा आहे की सीएमओच्या टेस्ट सिरीजचा आहे. एवढं बारकाईनं काम टेस्ट सिरीजवरती केलं जातं. इव्हन फॉन्ट साईज आणि फॉन्ट स्टाईल सुद्धा हे वेगळे, पण ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन टेस्ट सिरीजला याल तर त्यावेळेस तुम्हाला जवळून अनुभवता येईल. ओके, कारण याच्यावरती काम करत असताना आमचा एकच मानस होता, आमचा एकच उद्देश होता, ज्यावेळेस मुलं एवढे पैसे भरून टेस्ट सिरीजला येतील तर त्यांना फील सुद्धा आयोगासारखा झाला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आम्ही इथं जपण्याचा अगदी तंतोतंत प्रयत्न करतोय. म्हणजे तुम्हाला असा फील येईल की आपण आयोगाचाच पेपर देतोय. दुसरं पुढचं वैशिष्ट्य आहे, आता म्हणजे इतरांप्रमाणेच आपण सुद्धा टेस्ट सिरीज काय करतोय, शाळेत घेतोय. ओके, आता पूर्वचं टेस्ट सिरीजचं सेंटर आणि मुख्यचं टेस्ट सिरीजचं सेंटर लवकरच आपल्या कंबाईन मेंटॉर ऑफिशियलच्या टेलिग्राम चॅनलवरती आपण तुम्हाला उपलब्ध करून देतोय. तर बैठक व्यवस्था तशीच आहे. याशिवाय आयोगाचं जे नवीन परिपत्रक आलंय तर त्या परिपत्रकानुसार उत्तरपत्रिकेवर म्हणजे नवीन उत्तरपत्रिका जी आहे किंवा OMR शीट आहे तर तशीच OMR शीट आपण यावर्षी तयार केलेली आहे. आणि आयोगाच्या नव्या OMR पद्धतीनंच किंवा नवीन जारी केलेल्या OMR वरती आधारितच यावर्षीच्या पूर्व आणि मुख्यच्या टेस्ट सिरीज होतील. त्याच्यामुळे मग आता 4 गोल आहेत, आता 5 गोल झालेत. मग कसं होणार त्याचं टेन्शन घेऊ नका, त्याचं टेन्शन आम्ही घेतलंय आणि तशी OMR सुद्धा तयार करून घेतलेली आहे. ओके, ही टेस्ट सिरीज ऑफलाईन आणि ऑनलाईन ह्या दोन्ही मोडमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. जर का तुम्ही पुण्यात असाल तर ऑफलाईन या. आता प्रीची टेस्ट सिरीज आहे तर पुण्यासह 5 जिल्ह्यात आपण सुरू करतोय. ओके, एखादा जिल्हा वाढू शकतो पण कमी नाही होणार. त्याच्यामुळे तुमची डिमांड होती त्या जिल्ह्यात आपण टेस्ट सिरीज सुरू करतोय. मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज फक्त पुण्यात ऑफलाईन होते आणि बाकीच्या जिल्ह्यात ती ऑनलाईन स्वरूपात तुम्ही देऊ शकता. पेपर झाल्यानंतर पुढच्या 30 मिनिटात मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पहिली उत्तर तालिका रिलीज करतोय आपण आणि मग पुढच्या 1 तासात म्हणजेच 12ला पेपर झाला तर 1 वाजेपर्यंत तुम्हाला त्या टेस्ट सिरीजचं परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण प्रत्येक मेंटॉरकडून आपल्या ॲपवरती आपण उपलब्ध करून देतोय. त्याच्यामुळं 12ला पेपर झाला, पहिली उत्तर तालिका गेली 12:30ला. 12:30ला चेक करायचं असेल तर करा, मस्तपैकी जेवा आणि 1 वाजता रेडी राहा विश्लेषण पाहण्यासाठी. मग तुमचे प्रश्न किती सोडवले, किती चुकले, किती बरोबर आले आणि स्कोर किती येतोय हे तुम्ही तिथं पाहू शकता. आता
टेस्ट सिरीजमधील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ला उपलब्ध आहे. आता हा जो शेवटचा पॉईंट आहे तर तुम्ही डिस्क्लोज नाही करत. आता टेस्ट सिरीजला जे ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी या पॉईंटवरती भयंकर चांगलं काम केलं जातं. म्हणजे ज्यांचा स्कोर कमी येतोय त्यांनी काय करायचं आणि ज्यांचा स्कोर खूप जास्त येतोय तर त्यांनीही काय करायचं, या दोन गोष्टी आम्ही तुम्हाला या टेस्ट सिरीजला ॲडमिशन घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगणार आहे. आता हे काय आणि कसं सांगणार आहे हे थोडंसं मी सिक्रेट ठेवतोय. प्रत्येकच गोष्ट ओपन केली तर मग त्यालाही काय अर्थ नाही. त्याच्यामुळे टेस्ट सिरीज झाल्यानंतर आपण सर्वांना भेटणार आहे. वैयक्तिक मार्गदर्शन इथं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचा पहिल्या टेस्टला 100 पैकी 10 स्कोर आलाय आणि काही जणांचा 100 पैकी 90 आलाय, तर 90 आलेल्या लोकांनी काय करायचं आणि 10 आलेल्या लोकांनी काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. आणि हे टॉप सिक्रेट आहे, सीएमओचं टॉप सिक्रेट आहे. हे टेस्ट सिरीज झाल्यानंतर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. ओके, चलो पुढे जाऊया. आता बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सीएमओचा पेपर कसा तयार होतो. म्हणजे आमची टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे ह्याला आम्ही SOP म्हणतोय. ओके, आता टेस्ट सिरीज तुम्हाला फार आवडली आहे त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, त्या टेस्ट सिरीजमधून काही क्वेश्चन आयोगाच्या पेपरमध्ये रिफ्लेक्ट झालेत, तर ते पाहूया. पहिला टप्पा काय आहे बघा. पहिल्या टप्प्यावरती सीएमओच्या व्यासपीठावर शिकवणाऱ्या तज्ज्ञ मेंटॉर्सना आयोगाची चौकट जी आहे तर ते आम्ही उपलब्ध करून देतोय त्यांच्या विषयानुसार. आता वैभव शिवडे पॉलिटी विषय शिकवतो तर वैभव शिवड्यांना पॉलिटीची चौकट जाईल. ओके, काही लोक मॅथ्स शिकवतात त्यांना मॅथ्सची, जॉग्राफीवाल्याला जॉग्राफीची, इकॉनॉमिक्सवाल्यांना इकॉनॉमिक्सची, करंट अफेअर्सवाल्यांना करंट अफेअर्सची आयोगाची चौकट जाईल. ही आता आयोगाची चौकट तयार कोणी केली तर सीएमओची जी कोर टीम आहे जी कंटेंट प्लस इतर गोष्टींवरती काम करते तर त्यांनीही एक आयोगाची चौकट तयार केली की जी तुमच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे. कंबाईन मेंटर ऑफिशियलचं ॲप डाउनलोड करायचं, स्टडी मटेरियलचा सेक्शन आहे तिथून ही चौकट डाउनलोड करायची, त्याची प्रिंट मारायची आणि त्याच्यानुसार अभ्यास करायचा. त्या चौकटीच्या बाहेर वाचायचंच नाही. ही पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट. त्याची अपडेट व्हर्जन लवकरच तुम्हाला उपलब्ध करून देतोय. आयोगाच्या चौकटीत मेंटॉर प्रश्नांची रचना करतात. ही पहिली स्टेज झाली किंवा पहिला टप्पा झाला. पहिल्या टप्प्यात हे दोनच महत्त्वाचे आमच्या दृष्टीनं पॉईंट असतात. एक, मेंटॉरना चौकट उपलब्ध करून देणं आणि दुसरं मग मेंटॉर त्यांचं काम करतात आणि या आयोगाच्या चौकटीत जे काही टॉपिक दिलेले आहेत किंवा जे प्रत्येक विषयानुसार उपघटक दिलेले आहेत तर तिथं ते मेंटॉर त्या प्रश्नांची रचना करतील. पहिला टप्पा संपला. हा झाला पहिला टप्पा. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यावरती काय होतं, दुसऱ्या टप्प्यावरती आता प्रत्येक विषयानुसार जे मेंटॉरने काढलेले प्रश्न असतात तर ते सीएमओच्या टेस्ट सिरीज टीमकडे येतात. बरोबर, म्हणजे आता मेंटॉरकडून सीएमओचा रोल सुरू झाला. हा दुसरा टप्पा आहे. म्हणजे आयोगाच्या चौकटीत त्यांनी प्रश्न काढले ते येतील सीएमओच्या टेस्ट सिरीज टीमकडं. ओके, त्याच्यानंतर टेस्ट सिरीज टीम जी आहे तर ती प्रत्येक प्रश्नाचं बारकाईने निरीक्षण करते, ऑब्झर्वेशन करते. काही शंका असल्यास मेंटॉरबरोबर चर्चा करून शंकांचं निरसन केलं जातं. मी पहिल्यांदा सांगितलं होतं मला, कोणही आपल्या मनाने तर काही करत नाही. ओके, आयोगाची चौकट आणि गुणवत्ता याच्यावरती काही करायला लागलं तर सीएमओची टीम कधी रेडी आहे. परंतु मी इथं काम पाहतो तर मी काहीतरी करीन असं बिलकुल नाही. प्रत्येक वेळेला सीएमओच्या व्यासपीठावर जी लोक आहेत किंवा जे मेंटॉर्स आहेत त्यांना विश्वासात घेऊनच सगळे चेंजेस केले जातात. त्याच्यामुळं ज्या वेळेस हे प्रश्न येतात तर ही सीएमओची टेस्ट सिरीजची टीम त्या प्रश्नांचं बारकाईने निरीक्षण करते, त्याचं विश्लेषणही केलं जातं आणि मग काही शंका किंवा काही प्रश्न असल्यास मेंटॉरबरोबर संपर्क साधला जातो आणि त्या प्रत्येक शंकेचं निरसन केलं जातं. ओके, म्हणजे शंका निरसनाचा हा दुसरा टप्पा आहे आणि म्हणजे टेस्ट सिरीजचं 20% काम झाले असं आपण म्हणू शकतो. हा झाला दुसरा टप्पा. त्याच्यानंतर आपला तिसरा टप्पा जो आहे हा थोडासा महत्त्वाचा आहे. या तिसऱ्या टप्प्यावरती काय होतं बघा, तिसऱ्या टप्प्यावरती टेस्ट सिरीजची टीम आणि मेंटॉर बरोबर झालेल्या चर्चेतून प्रश्न निश्चित केले जातात. बरोबर, दुसऱ्या टप्प्यावरती आम्ही मेंटॉरसोबत चर्चा करतो आणि टेस्ट सिरीजची टीम आणि मेंटॉर बसतात त्या विषयांचे आणि ते काय करतात, चर्चा करतात आणि त्या चर्चेतून ज्या काही शंका होते त्याचं सोल्युशन निघतं आणि जे फायनल आहेत तर ते प्रश्न निश्चित केले जातात. सर्व प्रश्न टीमच्या मान्यतेनुसार म्हणजे टेस्ट सिरीज टीमच्या मान्यतेनुसार DTP आणि लेआउटसाठी पाठवले जातात. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथून पुढं DTPचं काम किंवा लेआउटचं काम सुरू होतं. ओके, आणि मग या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रश्नाच्या रचनेत बदल होणार नाही हे तपासण्यासाठी एक वेगळी टीम काम करते. म्हणजे ज्यावेळेस टेस्ट सिरीज टीमकडून प्रश्न फायनल होतात आणि ते DTP किंवा लेआउटसाठी पाठवले जातात तर प्रिंटिंग मिस्टेक होण्याची शक्यता 100% असतेच. कानामात्रा वेलांटी बदलू शकतो, उकार बदलू शकतो, प्रश्नाचा क्रम बदलू शकतो. तर तो बदलू नये म्हणून DTP आणि लेआउटसाठी वेगळी लोक काम करतायत आणि ते फक्त DTP आणि लेआउटवरतीच लक्ष ठेवून असतात. त्यांचं काम तुमच्या हातात पेपर पडेपर्यंत काय असतं की मेंटॉरने दिलेले प्रश्न आणि टेस्ट सिरीज टीमने चेक केलेल्या प्रश्नात कोणताही बदल होता कामा नये हे या टीमचं काम आहे. बरोबर, म्हणजे DTP आणि लेआउट लागला तिसऱ्या टप्प्यात. मग पुढे येतो चौथा टप्पा. आता या चौथ्या टप्प्यात बघा, DTP आणि लेआउट लागला आता पहिला आणि चौथ्या टप्प्यात मग काय होतं, हा चौथा टप्पा आहे. DTP आणि लेआउट होऊन आलेले
पेपर करेक्शनसाठी विषयानुसार प्रत्येक मेंटरला पाठवला जातो. संपूर्ण पेपर कोणत्याही मेंटरला पाठवला जात नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे मला कोणाच्याही प्रश्न माहीत नसतात, हे लक्षात ठेवा. इतिहासाच्या शिक्षकाला पॉलिटीचे, विज्ञानाचे, अर्थशास्त्राचे किंवा गणिताचे प्रश्न माहीत नसतात. त्यांना सर्व प्रश्न ज्या वेळेस फायनल पेपर होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतो त्याच वेळेस पेपर सर्वांसाठी डिस्क्लोज होतो. हे लक्षात ठेवा की एका मेंटरला सर्व पेपर दिलाच जात नाही. आणि हा मी मुद्दाम करतोय का, कारण एखादा दुसरा प्रश्न माहीत झाला तर ते म्हणतील हा सर प्रश्न चुकीचा आहे, हा असा डिझाईन करा. नाही, प्रत्येक मेंटॉरच्या टीचिंग स्टाईलवरती किंवा प्रत्येक मेंटॉरची जी काही क्षमता आहे त्याच्यावरती आम्हाला विश्वास आहे आणि त्यानुसार त्या त्या विषयाचे प्रश्न त्या त्या मेंटॉरलाच पाठवले जातात. सिंगल पेपर कोणालाही पाठवला जात नाही. त्याच्यामुळे विषयानुसार करेक्शनसाठी प्रत्येक विषयानुसारच्या मेंटॉरला आपले आपले प्रश्न करेक्शनसाठी पाठवले जातात. हे चौथ्या टप्प्यात. त्याच्यानंतर मग मेंटॉरने केलेले करेक्शन करून पुन्हा एकदा पेपर फायनल केला जातो. याच टप्प्यावर प्रत्येक मेंटॉरकडून उत्तर तालिकाही मागवली जाते. म्हणजे चौथ्या टप्प्यावरती आम्ही आन्सर की मागवतोय. का मागवतोय? जर का त्याच्यामध्ये काही बदल असतील तर ते तसे बदल त्या अनुषंगाने आम्हाला करता येतील. इथं आमच्याकडे आन्सर की येते. या टप्प्यावर पेपरचं 90% काम पूर्ण होत आहे. कारण मेंटॉरने करेक्शन दिलेत, करेक्शन ते DTP किंवा लेआउटकडे गेलेले आहेत, ते फायनल करेक्शन झालेले आहेत आणि फायनल करेक्शन होऊन पेपर आमच्याकडे आलेला आहे. आणि या फायनल पेपरची उत्तर तालिका सुद्धा प्रत्येक विषयानुसार आम्ही त्या त्या मेंटॉरकडून मागवलेले आहे. 90% काम जे आहे तर ते चौथ्या टप्प्यावरती आमचं पूर्ण होत आहे. त्याच्यामुळे इथून पुढे काही टेन्शन नसतं. इथून पुढे असतं ते प्रिंटिंगचं टेन्शन. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस पेपर प्रिंट होतो तर तो आम्हाला आयोगाच्याच पेजेसवर, आयोगाच्या स्टाईलमध्ये आणि आयोगासारखाच प्रिंट करायचा असतो. ही सगळी भूमिका जी आहे तर ती तुम्हाला 5व्या टप्प्यावरती पार पडत असल्याचं आपल्याला दिसतंय. आता हा जो 5वा टप्पा आहे तर फायनल झालेला पेपर अंतिम निरीक्षणासाठी CMOच्या कोर टीमकडे जातो. हे लक्षात ठेवा. कोणाकडे जातो? CMOच्या कोर टीमकडे. ओके. आणि यांचं डिसिजन जास्त तर ते फायनल असतं. म्हणजे या कोर टीमला वाटलं की एखादा प्रश्न चेंज करायचा आहे तर पुन्हा एकदा मेंटॉरबरोबर ती टीम कनेक्ट होते आणि तो प्रश्न बदलते किंवा त्या प्रश्नाचं ड्राफ्टिंग बदलतं. सर्वस्वी अधिकार जे आहेत तर ह्या कोर टीमकडे आहेत. तो पेपर कोर टीमकडे पाठवला जातो. कोर टीम पेपरमधील प्रत्येक प्रश्नाचं बारकाईने निरीक्षण करते. काही सजेशन्स, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, किंवा काही शंका असल्यास तसे बदल करून घेतले जातात विथ डिस्कशन. मेंटॉर इथं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर याच टप्प्यावर CMO टेस्ट सिरीज टीम, CMO कोर टीम आणि मेंटॉर यांच्यामध्ये चर्चा होते आणि यानंतर पेपर फायनल केला जातो. म्हणजे शेवटचा टप्पा जो आहे, आपण म्हणतो ना शेवटचा घाव किंवा शेवटचा हात इथं मारला जातो बघा. टेस्ट सिरीजची टीम, CMOची कोर टीम आणि सर्व विषयांचे मेंटॉर जे आहेत तर त्या त्या विषयानुसार त्यांना वेगवेगळं बोलवलं जातं, त्यांच्यासोबत चर्चा केली जाते आणि प्रश्न फायनल होतात. एकदम फायनल होतं आणि पेपर या 5व्या टप्प्यावरती तुम्हाला फायनल झाल्याचं दिसतंय. ओके. म्हणजे 5 टप्प्यात पेपर इथं जो आहे तर तो इथं फायनल झालेला आहे. त्याच्यानंतर 6वा आणि शेवटचा टप्पा, याच्यानंतर पेपर जातो प्रिंटिंगला. बघा आता इथं काय होते बघा, याच टप्प्यातील तिघांच्या चर्चेनंतर म्हणजे टेस्ट सिरीजची टीम, CMOची कोर टीम आणि मेंटॉर या तिघांच्या चर्चेनंतर पेपर फायनल करून प्रिंटिंगसाठी पाठवला जातो. आणि हा सर्वात मोठा टास्क असतो, कारण प्रिंट होऊन पेपर ऑफिसला येणं आणि ऑफिसला आल्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यात डिस्ट्रीब्यूट करणं, त्याच्यासाठी एक वेगळी टीम आहे की ती टीम काय करते, पेपर घेते, OMR घेते, त्याचं व्यवस्थितपणे पॅकिंग करते आणि ज्या जिल्ह्यात पेपर होणार आहे त्या जिल्ह्यात अगोदर 2 दिवस तिथं जे CMOचे लोक काम करतात तर त्यांच्यापर्यंत हा पेपर जो आहे तर तो पोहोचवला जातो. प्रिंटिंग होऊन आलेला पेपर ते टेस्ट सिरीजच्या दिवसापर्यंत पेपरची सर्व जबाबदारी टेस्ट सिरीज टीमकडे असते. ओके. म्हणजे पेपर फुटणार नाही याची काळजी घेतली जाते. म्हणजे पेपर बाहेर जातच नाही, लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुमच्या हातात पेपर जातो त्यावेळेस मग तुम्ही कोणाला तरी देता, तोपर्यंत पेपर CMOच्या टीमकडून बाहेर जात नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्नांबद्दल गुप्तता आहे, पेपरच्या ड्राफ्टिंगबद्दल गुप्तता आहे, पेपरमधल्या जे काही कोर टीम, टेस्ट सिरीज टीम आणि मेंटॉर यांच्यातल्या संवादामध्ये सुद्धा गुप्तता आहे. म्हणजे असं आम्ही प्रयत्न करतोय की तुम्हाला तंतोतंत आयोगाचा फील यावा. काही गोष्टी आम्ही रात्री 1:30-2 वाजेपर्यंत, मी तर 6:30 वाजेपर्यंत ऑफिसला बसलोय, कारण जोपर्यंत पेपर फायनल होत नाही तोपर्यंत आमचं काही खरं नाही. पेपर फायनल झाल्यानंतर मग त्या पुढच्या टीमकडे जातो, मग त्या टीमकडून दुसऱ्या टीमकडे जातो, मग मेंटॉरला चर्चा केली जाते आणि मग पेपर फायनल होऊन तो प्रिंट केला जातो. ओके. आणि ही सर्व जी जबाबदारी आहे तर ती टेस्ट सिरीज टीमकडे असते आणि या टेस्ट सिरीज टीमवरती जो वॉच असतो ना आपण म्हणतो, तर तो CMOच्या कोर टीमचा असतो. हे व्यवस्थितपणे काम करतायत का, यांचं काम चाललंय का, तर तो कोर टीमचा जो असतो तर या टेस्ट सिरीजच्या टीमवरती लक्ष असतं. तर ही 6 टप्प्यात. आणि 7वा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कोणता, की ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन बसता आणि टेस्ट सिरीज देता, किंवा जे पुण्याच्या बाहेरून किंवा जे ऑफलाईन टेस्ट सिरीज लावत नाहीत किंवा जे ऑनलाईन लावतात तर त्यांच्यासाठी तो पेपर जो आहे तर तो उपलब्ध करून दिला जातो. आणि मग तुम्ही ते OMR घेता, तो टेस्ट सिरीज पेपर सोडवता आणि तुमचे मार्क्स आम्हाला सांगता. आणि यावर्षी तुम्ही काय करायचं आहे,
मार्क्स जास्त आले किंवा मार्क्स कमी आले तर सीएमओ तुमच्यासोबत कनेक्ट होईल आणि एक वेगळ्या पद्धतीनं काम जे आहे तर ते तुमच्यावरती केलं जाईल. म्हणजे अजून एक अभिमानानं गोष्ट सांगतो, मला खरंच तुमचा अभिमान वाटतोय. म्हणजे बऱ्याचशा वेळेला ज्या शाळेत आमचा पुण्यात टेस्ट सिरीजचा पेपर व्हायचा त्या शाळेत आयोगाचे पेपर असतील तर ते आम्हाला दुसरं सेंटर द्यायचे की या शाळेत जावा. ओके, आणि तिथं मग आमचं शेड्यूल थोडंसं चेंज व्हायचं आणि अचानक धावपळ व्हायची. कारण जे इन्व्हिजिलेटर होते तर ते कधी उपलब्ध नाही व्हायचे कारण त्याची दुसरी कामं असायची. तर त्यावेळेस थोडी धावपळ व्हायची. मी सेंटरवर बघितले. ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी प्रत्येकाला सांगतोय. म्हणजे सीएमओला किंवा सीएमओ बरोबर जोडली गेलेली जी लोक आहेत ती खरंच खूप प्रामाणिक आहेत. इव्हन विद्यार्थी सुद्धा. म्हणजे मी आता न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आपला टेस्ट सिरीजचा पेपर होता. थोडीशी धावपळ झाली, मॅनेजमेंट झालं व्यवस्थित पण थोडीशी धावपळ झाली आणि पेपर थोडासा अर्धा तास अगोदर आम्ही डिस्ट्रीब्यूट केला आणि मला एक दोघांनी असं दिसलं की पेपर फोडलाय, तो सील फोडलाय आणि त्याने पेपर सोडायला सुरुवात केलं होतं. मी फक्त एक जरा ओरडून सांगितलं की 1 वाजल्याशिवाय, टाइम पण त्या दिवशी आपला चेंज झाला, कोणीही पेपर फोडायचा नाहीये. तर अक्षरशः सर्वांनी पेपर बंद केले आणि 1 वाजायची वाट पाहिली. म्हणजे ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. खूप लोकांसोबत मी काम केलंय परंतु अशी प्रामाणिक मुलं किंवा असे प्रामाणिक विद्यार्थी सीएमओ सारखे मला कुठे भेटले नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला खरंच सॅल्यूट आहे. बरोबर, 7वा टप्पा तुमचा असतो. इथं तुमची भूमिका खूप महत्त्वाची असते कारण पेपर तुमच्या हातात असतो. 7व्या टप्प्यावरती तुम्ही जी जान लगा के पेपर सोडवणं अपेक्षित आहे आणि ते तुम्ही करताय, ते तुम्हाला तसे मार्क्स येतात. 7वा आणि शेवटचा टप्पा तर सीएमओच्या टेस्ट सिरीजच्या निर्मितीची ही सप्तपदी आहे. या सप्तपदीमध्ये आयोगाची चौकट आणि गुणवत्तेला कुठंही कॉम्प्रोमाइज केलं जात नाही. कोणत्याही टप्प्यावरती गुणवत्ता सोडून सीएमओ कामच करत नाही. हे मी खूप हक्काने सांगतो कारण ही सगळी प्रोसेस माझ्या समोर होतीये. त्याच्यामुळं तुम्ही एवढ्या विश्वास ठेवून सीएमओच्या टेस्ट सिरीजमध्ये येत आहे तर त्या विश्वासाला किंचितही तडा जाणार नाही. हा माझा शब्द आहे, हा सीएमओच्या संपूर्ण टीमचा शब्द आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षीच्या सीएमओच्या मेन्सच्या टेस्ट सिरीजचं वेळापत्रक रिलीज केलंय आणि हे आहे सीएमओच्या टेस्ट सिरीजचं वेळापत्रक. मेन्सची टेस्ट सिरीज आहे आणि मार्चमध्येच आपली प्रिलिमची सुद्धा टेस्ट सिरीज सुरू होते. एकूण 8 पेपर आहेत. पहिले 4 पेपर जे आहेत तर ते सिंगल होत आहेत. बरोबर, आता लँग्वेजचा पेपर आहे. आयोगाचा पेपर 11 ते 12 असतो तर आपला सुद्धा पेपर 11 ते 12च आहे. याचबरोबर आयोगाचा जीएसचा पेपर जो असतो तर तो 3 ते 4 असतो. आपला सुद्धा जीएसचा पेपर 3 ते 4च आहे. ओके, जरी हा सिंगल पेपर असला तरी जीएसचा पेपर आपण सकाळच्या सत्रात घेतलेला नाही, हे लक्षात ठेवा. आणि शेवटचा घाव म्हणून इथं 4 पेपर होतील. एका दिवशी 2 पेपर आहेत. 19 एप्रिल 2016 सकाळी 11 ते 12 लँग्वेजचा पेपर आणि दुपारी 3 ते 4 जीएसचा पेपर. 3 मे 2026 सकाळी 11 ते 12 लँग्वेजचा पेपर आणि दुपारी 3 ते 4 तुमचा जीएसचा पेपर. म्हणजे आयोगाचं टाइम टेबल, आयोगाची चौकट, आयोगाची रचना आणि आयोगाच्या प्रश्नांची गुणवत्ता आपण त्याला मॅच करण्याचा आपल्या पद्धतीनं पुरेपूर प्रयत्न करतोय, हे लक्षात ठेवा. असे एकूण 8 पेपर जे आहेत तर ते ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात तुम्हाला यावर्षी उपलब्ध करून दिले जात आहेत. हे मेन्सचं शेड्यूल आहे. ओके, कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षा 2025 त्या अनुषंगानं ह्या 8 पेपरची रचना जी आहे तर ती केलेली आहे. पूर्व परीक्षेचं शेड्यूल जे आहे तर ते लवकरच तुम्हाला कंबाईन मेंटर ऑफिशियलच्या टेलिग्राम चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती, इंस्टाग्रामवरती आणि माझ्या यूट्यूब, इंस्टाग्रामवरती, माझ्या व्हॉट्सअपवरती, माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मी उपलब्ध करून देतोय. त्याच्यामुळं प्रीची होणार का, मग ते कुठे ॲडमिशन घ्यायचं याचं काही टेन्शन घेऊ नका. सगळी टीम तुमच्यासाठी काम करते, अहोरात्र काम करते. ओके, आणि तुम्ही सुद्धा त्याला चांगला रिस्पॉन्स देताय, ही माझ्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे. हे समजलं. 1 मार्च, 15 मार्च, 29 मार्च, 5 एप्रिल, 19 एप्रिल आणि 3 मे हे दिवस लक्षात ठेवा. या दिवशी तुम्हाला मेन्सची टेस्ट सिरीज द्यायची आहे. म्हणजे यंदा जिंकायचंच आहे. या इराद्यानं मैदानात उतरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सीएमओची मेन्सची टेस्ट सिरीज एक नवसंजीवनी ठरणार आहे. कारण त्या बाजूने किंवा तेवढं भयंकर काम जे आहे तर या टेस्ट सिरीजच्या क्वालिटीवर टीमने केलेलं आहे. आता ह्या मेन्सच्या टेस्ट सिरीजची वैशिष्ट्य तुम्हाला थोडक्यात सांगतो. याच्यावरती मी ऑलरेडी बोललोय एका शॉर्ट्समधून, पण तरी सुद्धा ही टेस्ट सिरीजची वैशिष्ट्य आहेत. आता टप्पा तर तुम्हाला समजला आहे निर्मिती कशी होते ते. ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात एकूण 8 पेपर आहेत. पेपर 1 आणि पेपर 2ची रचना अगदी आयोगाच्या चौकटीतच झालेली आहे. आयोगाप्रमाणे पेपर 1ची काटेने पातळी जपलेली आहे. पेपर 2 मधील प्रत्येक विषयाचे प्रश्न हे आयोगाचा सिलेबस, PYQ यांचा आधार घेऊनच तयार केलेले आहेत. कारण 2023 आणि 24 आयोगाचा पॅटर्न वेगळा होता. म्हणजे 23च्या अगोदर वेगळा होता. 23 आणि 24चे प्रश्न आमच्या समोर होते. त्या प्रश्नांवरती आधारित आम्ही वेगळ्या पद्धतीनं प्रश्नांची रचना केलेली आहे. त्याच्यामुळे आयोगाची चौकट आणि प्रश्नांची क्वालिटी आम्ही जपलेली आहे. इतर विषयांप्रमाणेच पर्यावरण, कायदे, GIS, GPS, संगणक यांना हे विशेष महत्त्व दिलेलं आहे. प्री आणि मेन्स म्हणजे गट ब आणि गट क या प्री आणि मेन्सच्या सिलेबसमध्ये
जर का काही फरक असेल तर तो इथं आहे. इन्व्हायरमेंट कायदे, 2च कायदे आहेत, RTI आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. GIS, GPS, रिमोट सेन्सिंग, ICT, संगणक हे 3 विषय फक्त वेगळे आहेत. तर बाकीचा जवळजवळ सिलेबस प्रीचाच मेन्सला आहे किंवा मेन्सचाच प्रीला आहे असे तुम्ही म्हणू शकता. तर या 3 गोष्टींवरती किंवा या 3 घटकांवरती खूप चांगल्या पद्धतीनं काम केलंय. इथली कायद्याच्या प्रश्नाची बाजू मी सांभाळणार आहे. कायद्याचे जे 3 प्रश्न आहेत तर त्याचं ड्राफ्टिंग, त्याचं विश्लेषण, त्याचं अनालिसिस सगळं मी करणार आहे, प्लस पॉलिटी. तर हे 2 टॉपिक जे आहेत तर ते माझ्याकडे आहेत आणि प्रत्येक विषयाला आपली एक डेडिकेटेड मेंटर सुद्धा आहे. पेपर 1 आणि पेपर 2 सोडताना अंतिम पेपर आपण सोडवत असल्याची भावना तुमच्या मनात येईल याची आम्हाला खात्री आहे. ओके, याच्याबद्दल कोणताही डाऊट नाहीये. ओके, त्याच्यामुळं सगळ्यात अजून एक मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्ही ज्यावेळेस CMOच्या टेस्ट सिरीजला याल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, टेस्ट सिरीज कॅज्युअल घेऊ नका. टेस्ट सिरीज कॅज्युअल घेऊ नका. असं समजा की तुम्ही आयोगाच्या पेपरला चाललाय, भले तुम्ही कोणाची टेस्ट सिरीज लावा, ओके, कोणाची टेस्ट सिरीज लावा, पण टेस्ट सिरीज कधी कॅज्युअल घेऊ नका. म्हणजे CMOची टेस्ट सिरीज जर तुम्हाला आम्ही कॅज्युअल घेऊच देत नाही, म्हणजे तुम्हाला 10:30ला आतमध्ये क्लासमध्ये तर क्लासमध्येच बसवतो, 11ला 5 मिनिटं कमी असताना तुम्हाला OMR मिळते आणि शार्प 11ला बेल झाल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळतो. त्याच्यामुळं थोडंसं सिरियसली घ्या. कारण तुम्हाला जो एक्झामचा फोबिया आहे ना, की जो आयोगाच्या पेपरला वाटतो, तो जर का कमी करायचा असेल तर टेस्ट सिरीज आयोगासारखीच किंवा आयोगाच्या पेपरसारखीच सिरियस घ्या. तर तुमचा एक्झाममधला फोबिया जो आहे तर तो कमी होऊ शकतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक पॉईंट आपण मुद्दाम मागे ठेवलाय, तो म्हणजे टेस्ट सिरीज झाल्यानंतर आपण प्रत्येक विद्यार्थ्यावरती वैयक्तिक काम करणार आहे. ते काम कशा पद्धतीने केलं जाईल किंवा काय पद्धतीने ते काम केलं जाईल हे तुम्हाला टेस्ट सिरीज झाल्यानंतर समजेल. ते टॉप सिक्रेट आहे. चलो, आता तुम्ही म्हणा सर सगळे सिक्रेटच म्हणताय. असू द्या, काही गोष्टी सिक्रेट ठेवायला लागतात. आता टेस्ट सिरीजचं स्वरूप बघा काय आहे. टेस्ट सिरीज ऑफलाईन आणि ऑनलाईन या 2 मोडमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध होतीये. ऑफलाईनची फी आहे 799, ऑनलाईनची फी आहे 499. मुख्य परीक्षेचं पुण्यातलं परीक्षा केंद्र आहे सर परशुराम महाविद्यालय, म्हणजेच पुण्यातलं फेमस ESP कॉलेज. त्याची बायोलॉजी बिल्डिंगमध्ये ही टेस्ट सिरीज होईल आणि तुम्ही तिथं ऑफलाईन पद्धतीने टेस्ट सिरीज देऊ शकता. टेस्ट सिरीजला आल्यानंतर तुमची कोणत्याही प्रकारची मागणी तिथं मान्यच केली जाईल, हे लक्षात ठेवा. म्हणजे कुठलीही हेळसांड होणार नाही. म्हणजे तुम्हाला क्लासरूम सापडत नाही, तुम्हाला बेंच नीट नाही, असं अजिबात होणार नाही. ओके, अगोदरच्या दिवशी टेस्ट सिरीजची टीम तिथं जाणार आहे. प्रत्येक क्लासरूमचं निरीक्षण केलं जाणार आहे. जिथं जिथं काय अडचणी येतील तर तिथं म्हणजे ते मॅनेजमेंट टीम किंवा कॉलेजच्या मॅनेजमेंटबरोबर चर्चा करून तसे बदल केले जातील. कारण ते माझं कॉलेज आहे, कारण मी तिथे शिकलोय, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तिथल्या मला माहीत आहेत. वेल मॅनेज क्लासरूम आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर इथं आपली ऑफलाईनची मेनची टेस्ट सिरीज होणार आहे. प्रीच्या टेस्ट सिरीजचं सेंटर, प्रीची टेस्ट सिरीजची फी आणि प्रीच्या टेस्ट सिरीजचं टाइम टेबल लवकरच तुमच्यासाठी रिलीज केलं जाईल. तर ही मेनच्या टेस्ट सिरीजचं शेड्यूल होतं. सगळ्यात महत्त्वाचं, फी कमी करा असं काय कमेंट करू नका, कारण खरं सांगतो मित्रांनो, खूप चांगलं काम करतोय आणि ही कमी फी आहे, खूपच कमी फी आहे, हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही जे म्हणता ना, काही लोक कमेंट करतात सर जरा हे काम दिवसा करत जावा. ओके, म्हणजे चालतंय, म्हणजे दिवसाही चालतंय, रात्री 12-1 वाजेपर्यंत सगळी लोक तिथे काम करतायत. त्याच्यामुळं खूपच काहीतरी वेगळं आम्ही करतोय मी असं म्हणणार नाही, परंतु प्रामाणिकपणे काम करतोय आणि ते तुमच्या पसंतीला उतरते. त्याचबरोबर त्याच्यातनं काहीतरी आयोगाच्या पेपरला तुम्हाला फायदा होतोय, याच्यात आमचाही आनंद आहे आणि तुमचाही आनंद आहे. प्लीज, ओके. त्याच्यामुळे ही फी लक्षात ठेवा. ऑफलाईन 799, ऑनलाईन 499 रुपये एवढी फी आहे. माझं मत आहे सर्वांनी ऑफलाईनच टेस्ट सिरीजला यावं, कारण तो एक्झामचा फोबिया, तो फील म्हणजे आयोगाच्या पेपरचा फील इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, हे अशा पद्धतीने टेस्ट सिरीजचं स्वरूप होतं. सर्वांना या टेस्ट सिरीजसाठी शुभेच्छा आणि कंबाईन मेंटरवरती विश्वास ठेवून जी लोक आपल्याकडे आलेले आहेत किंवा जी लोक CMOच्या टीम बरोबर जोडलेली आलेले आहेत, तर त्यांना फायनल लिस्टमध्ये पाहायला आम्हाला खूप आवडेल. म्हणजे तुमचा रिझल्ट ज्यावेळेस येतो तर त्यावेळेस सर्वाधिक आनंद असतो तर तो तुमच्या आईवडिलांना झालेला असतो आणि त्याच्यानंतर जर का कोणाला आनंद झाला असेल ना तर तो आम्हाला होतो. म्हणजे तुमच्या मेंटॉर्सला, तुमच्या शिक्षकांना, तुमच्या फॅकल्टीला. आईवडिलांच्या आनंदासोबत शिक्षकांचा आनंद तुम्ही मॅच नाही करू शकत किंवा त्याची तुलना नाही होऊ शकत. कारण ज्यावेळेस एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी आयोगाच्या फायनल लिस्टमध्ये येते तर त्यावेळेस ते आई वडील काय बोलत नाहीयेत, कारण बोलण्याची मनस्थिती नसते. एवढा मोठा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसतो. ते आनंदाश्रू असतात आणि ते लोकांना सांगणं असतं की माझ्या मुलानं माझ्या मुलीनं किंवा माझ्या मुलानं आज करून दाखवलंय. त्याच्यामुळे मी त्यांना सांगतोय की 2026 हे जे वर्ष आहे तर स्पर्धा परीक्षातल्या आयुष्यातलं तुमचं शेवटचं वर्ष असायला पाहिजे. 2027 मध्ये प्री मेन्स इंटरव्ह्यू या चक्रात जर का तुम्हाला अडकायचं नसेल, यावर्षी झोकून देऊन अभ्यास करा. कधी ऐकलंय का तुम्ही अभ्यास करून माणूस मेलाय?
नाही ना, तर मग मरेपर्यंत अभ्यास करा आणि यावर्षी काहीही करून फोडा, कारण माहीत नाही पुढच्या वर्षी आयोग कसे बदल करेल. त्याच्यामुळे यावर्षी मेन्सला आहात, यावर्षी प्री देणार आहात, तर आयुष्यातली पहिली आणि शेवटची मेन्स असावी. पुन्हा तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हावा, PSI असाल तर, किंवा मेन्सला तुम्ही क्वालिफाय व्हावा आणि अंतिम लिस्टमध्ये तुमचं नाव असावं. या सगळ्या शुभेच्छांसह मी इथं थांबतो. तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुण्यात सदाशिव पेठेत हत्ती गणपती चौकात आपलं ऑफिस आहे. तुमचे मेजर काही डाऊट्स असतील, काही शंका असतील, काही सुचतच नसेल, मेंटल स्ट्रेस असेल, तरी सुद्धा तुम्ही मला ऑफिसला येऊन भेटू शकता. प्रत्येकाच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतोय. त्यासाठी तुम्ही ऑफिसला या आणि भेटा. तुर्तास तिथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.